एक महाराष्ट्र आणि एकच महाराष्ट्र केसरी यासाठीच सांगलीचे शिवसेनेचे नेते चंद्रहार पाटील आजपासून आझाद मैदान येथे उपोषणाला बसलेले आहेत। माझ्यासोबत चंद्रहार पाटील जे आहेत। पाटील साहेब, काय सांगाल, काय नेमकी आपली मागणी आहे? मागील अनेक दिवसांपासून आपण या संदर्भात पत्रव्यवहार देखील करत आलेला आहात। मग उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांच्याकडे पत्रव्यवहार केल्यानंतर नेमकं काय आश्वासन मिळालं होतं आणि का आपण आज हे पाऊल उचललेलं आहे? गेले 2 ते 3 वर्ष झाले राज्यामध्ये 2-2 महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडत आहेत। खरं तर गेल्या 60 वर्षाची परंपरा आहे की दरवर्षी महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडते। पण संघटनेच्या वादामुळे किंवा संघटनेमध्ये 4-4 संघटना तयार झाल्यामुळं हे प्रत्येकजण आपापली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवायला लागला। पण 2-3 वर्ष झाले गेली ही 2-2 महाराष्ट्र केसरी चालू झाल्या। मी गेल्या वर्षी याच्यावर आवाज उठवला, उपोषण केलं, मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, क्रीडा मंत्री महोदयांना भेटलो, निवेदन दिलं, पण त्यावर काही तोडगा निघाला नाही। ह्यावेळेस आम्हाला समजलं की 4 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा राज्यामध्ये होणार आहेत म्हणून। खरं मी एकटाच नव्हे तर संपूर्ण जे महाराष्ट्र केसरी आतापर्यंत जे झालेले आहेत त्या सगळ्यांनी हा उठाव केलेला आहे की ही कुठेतरी थांबलं पाहिजे। कारण ह्या वर्षी 4 झाल्या, पुढच्या वर्षी 6 होतील। ह्या महाराष्ट्र केसरी या पदाला जी किंमत आहे हे आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशामध्ये ह्या महाराष्ट्र केसरी ह्या पदाची की मोठी किंमत आहे। ते आम्ही अनुभवलेले आहे, ते बघतोय आज आम्ही, आणि ते कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आम्ही खरं हा लढा चालू केलेला आहे। आज आम्ही सरकार विरोध नाही पण सरकारला साकडं घालण्यासाठी इथं आलेलो आहोत। काल आम्ही सुरुवात केली ऑलिम्पिक विजेते आमचे खाशाबा जाधव यांच्या स्मारकाला अभिवादन करून सर्व महाराष्ट्र केसरी, हिंदी केसरीने जवळजवळ 40 महाराष्ट्र केसरीने या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे। 15 हिंदी केसरीने पाठिंबा दिलेला आहे की खरं हे चाललंय, हे अयोग्य चाललंय 4-4 महाराष्ट्र केसरी, आणि हे कुठेतरी सरळ झालं पाहिजे। शासनानं प्रमुख भूमिका यामध्ये पार पडली पाहिजे कारण हे शासनाचं काम आहे असं आम्हाला सर्वांना वाटतंय। कारण शासन आज इथं प्रत्येक बसलेला शासनाच्या वतीने पेन्शन मिळते, शासनाच्या वतीने नोकरी मिळते, शासनाच्या वतीने जमिनी मिळतात, शासनाच्या वतीनं घर मिळालेले आहेत, फ्लॅट असतील, म्हाडाचे फ्लॅट असतील, असे अनेक सुविधा सरकार आम्हाला देतं। पण आता हे 4-4 महाराष्ट्र केसरी झाल्यावर सरकार नेमकं अधिकृत कुठला आणि अनधिकृत कुठला हे शासनापुढे पडलेला प्रश्न आहे 2022 पासून। पदाधिकाऱ्यांमधला हा वाद आहे, यातूनच आता 4 संघटना झाल्या, उद्या त्याच्या 8 संघटना होतील। मग मुळात या पदाचं नेमकं महत्त्व किती कमी होऊ शकतं आपल्या दृष्टिकोनातून? आपण स्वतः डबल महाराष्ट्र केसरी आहात। महत्त्व तर नक्कीच त्याचं कमी होणार आहे, पण नेमका आता आम्हाला प्रश्न पडला की कुठला अधिकृत होणार आणि कुठला अनधिकृत होणार। शासन कुठलं सर्टिफिकेट ग्राह्य धरणार? कारण त्या सर्टिफिकेटवर सगळा खेळ आहे की जे सर्टिफिकेट ग्राह्य धरलं जाईल त्याला नोकरीमध्ये आरक्षण मिळून त्याला नोकरीला लागल। तो उद्या जी पेन्शन मिळते आम्हाला ती पेन्शन कुणाला देणार सरकार नेमकं? म्हणून खरं सरकारने ह्या तोडगा काढावा। काही गोष्टी कोर्टामध्ये त्यांच्या संघटनेच्या वादाच्या चालू आहेत, ते होईल तोपर्यंत नंतर निकाल लागेल त्यावेळेस तो निर्णय होईल। पण आज जे चालू आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे। कारण 22 पासून जे महाराष्ट्र केसरी झाले, 22 नंतर 23ला 2 झाले, 22ला 2 झाले, मला वाटतं 24ला का 25ला पण 2 झाले, आणि आता सरळ 4 महाराष्ट्र केसरी होणार आहेत। सरकारकडे एक आपण इशारा देखील दिलेला आहे, जर का यावर तोडगा निघाला नाही तर आपण ज्या दिलेल्या चांदीच्या गदा आहेत या देखील जमा करणार आहात। नक्कीच ह्या गदेचा मान सन्मान राखणं हे सरकारचं काम आहे। ज्या सन्मानानं आम्हाला ज्या गदा मिळाल्या आहेत त्या गदेचा मान राखला गेला पाहिजे, म्हणून आम्ही जर खरं यावर तोडगा नाही निघाला तर ते आम्ही सरकार जमा करणार आहोत। 60 वर्षाची खरं तर ही परंपरा आहे महाराष्ट्र केसरीची। आजच्या आंदोलनात जर का तोडगा निघाला नाही तर पुढचं पाऊल नेमकं आपलं काय असणार? आम्हाला नक्की कुस्ती हा खेळ खरं मातीतला छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा कुस्ती खेळलेली आहे। त्यापूर्वीच्या काळापासून रामायण महाभारतापासून कुस्ती खेळली गेलेली आहे। त्यामुळे सरकार अगदी आम्ही पुढचं पावलाचा विचारही न करता आमच्या म्हणजे मागणीवर विचार होऊन तोडगा निघणार हीच अपेक्षा घेऊन आम्ही आज 35-40 महाराष्ट्र केसरी इथं आलेलो आहोत। 15 हिंदी केसरी इथं उपस्थित आहेत। हे एवढे जणांची एवढीच अपेक्षा। आम्ही पुढचं कुठलं आक्रमक पाऊल उचलणार आहे, कुठेतरी दुसरी कुठली तरी अनधिकृत म्हणजे एखादी घटना घडणार आहे असं कुठले आमचं नियोजन नाही ह्यातनं। कारण आमची सरळ रास्त मागणी आहे की 4 महाराष्ट्र केसरी ते 1 महाराष्ट्र केसरी व्हावं, व कुठल्या संघटनेला द्यावं, काय करावं हा शासनाचा म्हणजे सरकारचा निर्णय असेल। पण आमची साधी आणि सरळ मागणी आहे की 1 महाराष्ट्र केसरी व्हावं। पुढचं आम्ही काहीतरी मोठं उपोषण करणार आहे किंवा कुठंतरी काय करणार असं कुठली आमची म्हणजे ठरलेलं नाही कुठली गोष्ट, पण एवढ्यावरच निर्णय होईल असं आमची सर्वांची अपेक्षा आहे, ती पूर्ण होईल एवढीच अपेक्षा करतो। त्यामुळे आपण पाहिलं तर सरकारकडनं अपेक्षा आहे, सरकारसमोर कुठलीही अट नाही आहे। मात्र जर का यातनं तोडगा निघाला नाही तर या ठिकाणी जवळपास सुरू असलेली 60 वर्षाची परंपरा आहे
त्यामध्ये जिंकलेल्या ज्या चांदीच्या गदा आहेत हा खेळ वाचवण्यासाठी सरकारकडे सुपूर्द कराव्या लागतील असा इशारा हा देखील चंद्रहार पाटील यांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र गुप्ता सह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. मी महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, कोल्हापूर. मी एक प्रश्न साधा विचारतो. आताच मला ते प्रश्न पडला की MPSC या परीक्षेमध्ये 1985 सालचा मराठ केसरी कोण असा प्रश्न आला तर तो विद्यार्थी कुठलं उत्तर देणार आहे. 4 मराठ केसरी त्या वर्षी झाले तर उत्तर काय देणार आणि तो तपासणारा प्रश्नपत्रिका तपासणारा शिक्षक कुणाला बरोबर कुठलं उत्तर बरोबर देणार. 4 पैकी प्रश्न आला MPSCच्या ह्याच्यामध्ये परीक्षेमध्ये त्या विद्यार्थ्यांनी काय लिहायचं हा प्रश्न आहे. तर हे असा जे चाललेलं आहे गोडमुंगाल सगळं हे चुकीचं आहे आणि म्हणून एक झालं पाहिजे. आलं का लक्षात. शासनाचे MPSC UPSC परीक्षेमध्ये हे प्रश्न खेळाडूंचे विचारले जातात. ऑलिम्पिकला साक्षी मलिकनं का आपलं कोणते आपले साक्षीच ना कुठलं मिळेल कुठल्या वर्षी मिळवलं हे येतंय. मग असे 4-4 5-5 जर व्हायला लागले तर ते लिहिणारं काय लिहिणार. म्हणून शासन दरबारीचा निवाडा झाला पाहिजेत. नाही झाला तर शासनाने स्पर्धा आपल्या ताब्यात घेतली पाहिजे, शासनामार्फत भरवली पाहिजेत. आणि मागणी एवढीच आहे, एक राज्य एक संघटना एक महाराष्ट्र केसरी. बाकीचं सगळं तुम्ही गुंडळून बाजूला ठेवा, त्यांना दुसरी नावं द्या, काही बी नावं द्या तुम्ही द्यायची ती. परंतु केसरी हा केसरीच असतो, तो सिंह आहे महाराष्ट्राचा. त्याचं मान राखा, त्या पदाची इज्जत राखा, एवढी मागणी आहे. नसेल तर आता चंद्रहारने जे ठरवलं आहे की आमच्या गदा आम्ही परत देतो, घेऊ दे शासन. आम्ही इतकं घाम गाळून कष्ट करून 20-25 वर्ष या लाल मातीमध्ये लंगोट लावून जी तपश्चर्या केली त्याचं फळ आम्हाला ते मिळालं आहे. त्याची इज्जत जर शासन राखत नसेल तर आम्ही देतो, सन्मानाने देतो. शासनाने दरबारी त्या जमा कराव्यात एवढी आमची मागणी आहे. आणि या संघटनेला वाद त्यांनी मिटवावा. विष्णू जोशीलकर, महाराष्ट्र केसरी, शिवछत्रपती अवॉर्ड विनर, कोल्हापूर. काय सांगाल या स्पर्धेवर जे प्रश्न उपस्थित केले जातात त्या संदर्भात. मी महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पासाहेब अण्णासाहेब कदम, सांगली. आज 1978 सालचा मी महाराष्ट्र केसरी आहे. त्या यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते मी गदा स्वीकारलेली आहे. आणि आज या पैलवानांचं उपोषण जर मनाला वेदना देते की सरकार हे आमचे मायबाप आहेत. सरकारने यात पूर्ण लक्ष घालून एक महाराष्ट्र एक संघटना आणि एकच महाराष्ट्र केसरी पद प्रत्येक वर्षी निर्माण झालं पाहिजे. तरच या कुस्ती पेशाला काही ऊर्जित अवस्था राहील. नाहीतर कुस्ती पेशा नामशेष होतोय का काय असा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे. भविष्यातील लोकांना पैलवान हा फोटोतच दाखवावा लागेल. इतकी बिकट अवस्था या चाललेल्या अनेक संघटनाच्या माध्यमातून कुस्ती पेशाची विटंबना या ठिकाणी चाललेली आहे. आणि ते आम्ही कदापि महाराष्ट्रातील कुस्ती शौकीन आणि कुस्तीगीर कोणी सहन करणार नाही. यातून शासनानं जर धडा घेऊन ताबडतोब याच्यावर लक्ष घालून एकच संघटना अधिकृत करावी आणि वर्षाला एकच महाराष्ट्र केसरी निर्माण करावा असे आमच्या तमाम या ठिकाणी जमलेल्या चंद्रहार पाटील असतील, जोशीलकर असतील आणि सर्व महाराष्ट्र केसरी आज या ठिकाणी अजून काही मंडळी आलेली नाहीत. परंतु भविष्यामध्ये एक मोठा लढा आम्ही या माध्यमातून निर्माण करून महाराष्ट्रामध्ये हा एक ज्वलंत प्रश्न निर्माण होईल आणि शासनाला जाग आणल्याशिवाय आम्ही काही तर स्वस्त बसणार नाही. केसरी झालेला आहे. चंद्रहार दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रात झाल्या. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून आंदोलन केलं होतं, एक दिवसीय उपोषण केलं होतं. आणि त्याच्यावर काहीतरी तोडगा निघेल असं वाटलं होतं. देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा आम्ही भेटलो होतो. तोडगा निघायचा राहिला. परंतु यावर्षी असं प्रसिद्धी माध्यमातून कळालं की यावर्षी 4 महाराष्ट्र केसरी होणार आहेत. त्या म्हणजे असं वाटलं की काहीतरी मार्ग निघेल, परंतु महाराष्ट्र शासनाने याच्यात काही लक्ष घातलं नाही. उलटी महाराष्ट्र केसरी पदाची चेष्टा लावल्या का असं आम्हा सर्व पैलवानांना वाटू लागले. त्यामुळे आज खरे महाराष्ट्राचा अपमान आहे. आज यशवंतराव चव्हाण साहेबांचा मूर्तिदिन आहे. आज त्या दिवशी महाराष्ट्रातल्या पैलवानांनी आझाद मैदानावरती उपोषणाला बसणं
हा महाराष्ट्रातील पैलवानांचा अपमान आहे. आणि ह्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब असतील, सुनित्रा ताई असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, ह्या सर्वांनी मिळून लक्ष घालून एक राज्य एक संघटना केली पाहिजे. नाही केली तर भविष्यात पैलवानांचं आंदोलन तीव्र स्वरूपाचं होईल, एवढंच या निमित्तानं सांगतो. संतोष व्याताळ, हिंद केसरी. नमस्ते. खरं तर ह्या महाराष्ट्राच्या कुस्तीमध्ये अतिशय दुर्दैवी दिवस म्हणावा लागेल आज. आझाद मैदानासारख्या ठिकाणी जर पैलवानांना आंदोलन करावं लागत असेल तर ह्याच्यासारखं दुर्दैव मला वाटत नाही कुठल्याही या संघटनेमध्ये. आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात म्हणजे कसं माणसं संघटना वेड्यात काढते याचं एक ज्वलंत उदाहरण म्हटलं तर आज एक संघटना रजिस्टर होऊन फक्त 3 वर्ष झालेली आहे आणि ती आज नाव देते महाराष्ट्र केसरीला की आम्ही 68वी महाराष्ट्र केसरी घेतोय. मुलगा जन्मलाय 3 दिवसापूर्वी आणि त्याचं आज वाढदिवस करतात 68वा. मग ह्याच्यासारखं दुर्दैव मला वाटत नाही ह्या महाराष्ट्रात कोणतं असन. आज महाराष्ट्र केसरी जर एक महाराष्ट्र केसरी व्हायचं म्हटलं तर घरच्यांना किती कष्ट करावं लागतात, त्या पोराला किती कष्ट करावं लागतात. आज जे महाराष्ट्र केसरी झाल्यात त्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळं मी सर्वांना, शासनाला विनंती करतो सर्वांच्या वतीनं की महाराष्ट्र केसरी हे संघटनेची सगळे बाजूला काढा आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ही एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही दरवर्षी महाराष्ट्र शासनानेच घ्या. ही तुम्हाला सगळ्या संघटनेच्या वतीनं किंवा वैयक्तिक सर्व पैलवानांच्या वतीनं एक विनंती करतो की बाबा एक संघटना एक महाराष्ट्र केसरी अशी ही आमची भावना आहे. नसल तर बाबा ज्या तुम्ही आम्हाला सन्मानाने गदा दिल्यात, मला महाराष्ट्र शासनाने 2003 मध्ये शिवछत्रपती पुरस्कार दिलेला आहे, तो प्रामाणिकपणे मी सांगतो तो महाराष्ट्र शासनाला मी परत करायला मी तयार आहे. जर एक महाराष्ट्र केसरी नाही झाली तर पुढच्या वेळेस हे आंदोलन असेल की ह्या गदा आणि हा पुरस्कार आम्ही महाराष्ट्र शासनाला सन्मानाने आम्ही परत करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.